वीर एकलव्य चौकावर राजकारण खपवून घेतले जाणार नाही. आदिवासी समाजाचा एल्गार. शहादा शहरातील नगरपालिकेसमोरील जागेला सदनपासून वीर एकलव्य चौक असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका नगरसेवकाने केलेल्या वक्तव्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून वीर एकलव्य चौकाचे नाव बदलण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे. आदिवासी समाजाचा श्रद्धा, अस्मिता आणि इतिहासाचे प्रतीक असलेल्या वीर एकलव्य यांच्या नावाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना निवेदन सादर केले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की वीर एकलव्य चौकाचे नामकरण हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाशी निगडीत असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा राजकीय हेतूने नाव बदलण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनांदोलन छेडले जाईल. यावेळी उपस्थितांनी काही लोकांकडून चौकाच्या नावावरून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. वीर एकलव्य हे केवळ नाव नाही तर आदिवासी समाजाच्या त्याग, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या नावाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात आली. निवेदन देताना विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकाच्या नावाबाबत कोणताही राजकीय डाव रचला गेला किंवा नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वीर एकलव्य चौक हा आमच्या अस्मितेचा विषय, नाव बदलाचा विचारही करू नका, अन्यथा जन आक्रोशाचा सामना करावा लागेल, असा ठाम इशारा आदिवासी समाजाने प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींना दिला आहे. आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे माजी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते कवी वाहरूदादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज बांधव नगरपालिकेच्या समोर 2022 मध्ये वीर एकलव्य नामकरण करून तिथं प्रत्येक वेळेस महादंडनायक वीर एकलव्य भगवान यांच्या जो रॅलीचा कार्यक्रम असतो किंवा प्रतिमा पूजन असतं ते नेहमी तिथं सालाबाबाप्रमाणे दरवर्षी आम्ही तिथं पूजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत असतो.